काश्यप बंधू व भगवान बुद्धकाळी वाराणसीमध्ये काश्यप आडनावाचे एक कुटुंब राहत होते। त्या कुटुंबात 3 मुले होती। ते उच्च शिक्षित असूनही कर्मठ धार्मिक जीवन जगत होते। काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेतला व उरुवेला येथे आपला आश्रम स्थापन केला। त्यानंतर त्याच्या 2 लहान भावांनी सुद्धा संन्यास घेतला। ते तिघे अग्निपूजक होते। त्यांनी लांब लांब केस राखल्यामुळे त्यांना लोक जटिल असे म्हणत असत। एकाचे नाव उरुवेला काश्यप, दुसऱ्याचे नाव नदी काश्यप व तिसऱ्याचे नाव गया काश्यप असे होते। उरुवेला काश्यपाची कीर्ती दूरवर पसरलेली होती। तो अर्हत असल्याचे मानले जात होते। त्याची कीर्ती ऐकून भगवान बुद्धांनी त्याला उपदेश देण्याचे ठरवले। त्याला उपदेश देण्यासाठी भगवान बुद्ध त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी गेले। तेथे रात्रभर राहण्याची भगवान बुद्धांनी त्याला विनंती केली। उरुवेला काश्यप म्हणाला, या ठिकाणी तुम्हाला राहता येणार नाही, कारण या ठिकाणी एक मुचलिंद नावाचा रानटी माणूस आहे। तो रात्रीला येऊन त्रास देत असतो। भगवान बुद्धांनी त्याला पुन्हा तेथे रात्रभर राहण्याची विनंती केली। त्यानंतर त्याने ते मान्य केले। रात्रीला मुचलिंद नावाचा मनुष्य आला व त्याने भगवान बुद्धाला पाहिले। भगवान बुद्धाच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत होती। भगवान बुद्धाला पाहून त्याला वाटले, आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत। भगवान बुद्धाला अभिवादन करून तो भगवान बुद्धाची पूजा करू लागला। सकाळी जेव्हा उरुवेला काश्यप उठला तेव्हा त्याने पाहिले, मुचलिंद भगवान बुद्धाची पूजा करत आहे। हे दृश्य पाहून उरुवेला काश्यपाला वाटले, हा फार मोठा चमत्कार आहे। त्यानंतर उरुवेला काश्यप देखील आपल्या शिष्यांसह भगवान बुद्धाला शरण गेला। मोठ्या भावाचे पाहून नदी काश्यप व गया काश्यप हे सुद्धा भगवान बुद्धांना आपल्या शिष्यांसह शरण गेले।